पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अखेर पुणे पोलिसांच्या हाती आलेला आहे। खरं तर जुनाट या त्याच्या शिरूर तालुक्यातील जुनाट या गावी सापडला। पुणे पोलिसांची 100हून अधिक मनुष्यबळ, 12 टीम, ड्रोन, डॉग स्क्वॉड यांच्या साह्याने हा कुख्यात जो आरोपी आहे त्या आरोपीला पकडण्यामध्ये पुणे पोलिसांना जे आहे यश आलेलं आहे। आता त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहे। मात्र ही सर्व घटना घडल्यानंतर 3 दिवसांमध्ये काय काय घडलं याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी, छोट्या मोठ्या संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। राजकारणी देखील या सगळ्या घटनेचा जो आहे अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचं म्हणत या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवला। परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचं निलंबित केलं। पुण्यातील अन्य संघटनांनी सुरक्षाचे जे ऑफिस आहे ते देखील फोडलं। त्याच्यानंतर त्या आरोपीला सोडणार नाही, फाशीवरती लटकवा, त्याची लक्तरे वेशीवर टांगू अशा प्रकारे आशयाच्या घोषणा दिल्या। आरोप प्रत्यारोप झाले। हे सर्व झाल्यानंतर या घटनेतून घेतलं काय तर आता स्वारगेट परिसर जे आहे ते आता कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करतंय। ज्या ठिकाणी ज्या जुन्या बस बंद पडलेल्या त्या देखील आता काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यानंतर आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे। अनेक जी रामभरोशीची सुरक्षा आहे, स्वारगेट हा गजबजलेला परीक्षा आहे, CCTV आहे, सुरक्षा कर्मचारी आहेत, यांची बेफिकिरीमुळे हे सर्व घडलंय। पुणे पोलिसांवरती देखील 48 तास जरी सापडत नव्हता, त्यामुळे पुणे पोलिसांची देखील एक प्रकारची नाचक्की या प्रकरणातून समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर गृहमंत्र्यांनी जे काल जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य जे आहे ते अत्यंत निंदनीय, ते वक्तव्याचा खरं तर खेदच म्हणावा लागेल। ज्या पद्धतीने महिलेने जर प्रतिकार केला असता तर ह्या घटना घडली नसती। आज काही वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं। खरं तर घटनेचे 7 प्रतिसाद देखील यावेळेस पाहायला मिळाले। विशेष म्हणजे अत्याचार घडल्यानंतर, म्हणजे ही घटना घडल्यानंतर ती मुलीने येऊन स्वतःहून पुढे आली, ही बाब याच्यामध्ये कौतुकाची ठरते। आणि या घटनेमध्ये आता महाराष्ट्रातील जे आगार आहेत किंवा महाराष्ट्रातील जे काही सुरक्षा यंत्रणा जे काही काम करतात ते काही बोध घेणार आहेत का? कारण बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्राने काय बोध घेतला, हा प्रश्न आला त्या उलगडतच आहे।